नमस्कार. केरळमधल्या हाऊस बोट आता आपण प्रवास करतो. हाऊस बोट समोर आपण पाहतोय आलेप्पी मधला असणारं सगळं बॅकवॉटर आपल्याला पाहायला मिळते. हा बोटीचा एंट्रन्स आहे, सुरुवातीचा भाग आहे. बोट आतून नेमकी कशी आहे आपण पाहणार आहोत. बोटीमध्ये आपल्याला राहण्याची व्यवस्था देखील आहे. आपण बोटीमध्ये एंटर केलं की आतमध्ये आल्या हा एकदम सुंदर स्पेसियस भाग आहे. वेटिंग एरिया आपण त्याला म्हणूया किंवा रिसेप्शन म्हणूया. बसण्याची उत्तम व्यवस्था आहे. विशेष म्हणजे ह्या बोटीत राहण्याची व्यवस्था देखील अतिशय उत्तम आहे. आपण ती देखील पाहणार आहोत. हे बोटीतले सर्व काम पाहणारी मंडळी आहे. या ही बोटीतली सुंदर अशी राहण्याची व्यवस्था आहे. हा सुंदर बेड आहे. त्याच्यामध्ये अतिशय छान. तुम्ही जर पाहिलं तर मी थोडा फॅन बंद करतो, आवाज येत नाही. तुम्ही जर पाहिलं तर याला खिडक्या आहेत अशा मस्त. आणि इथून आपल्याला सुंदर इथे झोपल्या सुद्धा ह्या पाण्याचा आनंद घेता येऊ शकतो. इतकी सुंदर व्यवस्था आहे. बाजूने आपल्या दुसरी हाऊस बोट चाललेली आपल्याला पाहायला मिळते. आतमध्ये सुंदर असा हा जो बेड आहे, हा 2 लोकांची व्यवस्था एका रूम मध्ये अशा पद्धतीने केलेली आहे. विशेष म्हणजे अटॅच त्याला टॉयलेट बाथरूम वॉशरूम जे आहे ते त्याला सगळं अटॅच आहे. ते देखील आपण पाहू शकतो. अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. अशा एकूण ही मधली लॉबी आहे. इथे तुम्हाला हात धुवायचा आहे किंवा फ्रेश होण्यासाठी व्यवस्था आहे. अशा टोटल 3 रूम या ठिकाणी आहेत. पाठीमागचा हा किचन एरिया आहे आणि इथून जिना आहे वरती जाण्यासाठी. म्हणजे ही डबल डेकर हाऊस बोट आहे. असा एकदम छान स्पेशियस एरिया इथे आहे. इथे आपण बघू शकतो. तुम्हाला पाठीमागे हा संपूर्ण जो नजारा आहे किंवा तो संपूर्ण व्ह्यू आहे तो या ठिकाणी उभं राहून तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर. इथे खुर्च्या घेऊन बसण्याची देखील अतिशय सुंदर व्यवस्था आहे. फार छान आहे. म्हणजे केरळच्या निसर्ग सौंदर्याचा, समुद्राचा, पाण्याचा आनंद या ठिकाणावरनं आपल्याला फार छान पद्धतीने घेता येतो. इथं खुर्च्या दिलेल्या आहेत. खुर्च्यांवर बसून तुम्ही मस्त हा सगळा नजारा एन्जॉय करू शकता. इतकेच नाही तर पाठीमागच्या बाजूला डायनिंग एरिया देखील आहे. या ठिकाणी देखील 2 रूम आहेत. ही एक रूम आहे, ही एक रूम आहे. त्याचं इंटेरियर, एक्सटेरियर अतिशय सगळ्याच गोष्टी सुंदर आहेत. हा संपूर्ण डायनिंग एरिया आहे. इथं बसून आपण जेवण करू शकतो. या ठिकाणी टीव्ही दिलेला आहे. संपूर्ण म्युझिक सिस्टीम दिलेली आहे. सगळं दिलेलं आहे. वरच्या डेकोरेटिव्ह वरच्या फ्लोअरवरती आता आणि ही बोटीची पुढची बाजू, पुढच्या बाजूने देखील आपण मस्त या सगळ्या व्ह्यूचा आनंद घेऊ शकतो. आलेप्पीचं समुद्राचं जे बॅकवॉटर आहे त्याची मजा, त्या निसर्गाचा अनुभव आपण घेऊ शकतो. इथे बसायला खुर्च्या दिलेल्या आहेत. विशेष म्हणजे याच्यामध्ये सकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण, चहा, स्नॅक्स, वेलकम ड्रिंक सगळं इन्क्लुडिंग आहे. पूर्वा मस्त चहा पिते, आनंद घेते ती चहा पिण्याचा. आणि ह्या बॅकवॉटरमधनं ही संपूर्ण हाऊस बोट म्हणजे 6 रूम, लिव्हिंग एरिया, त्याच्यामध्ये डायनिंग एरिया, हे सगळं पाण्यातनं विशेष म्हणजे प्रवास करतं. फक्त असं नाही आहे की पाण्यामध्ये कुठंतरी कोपऱ्यात उभी आणि तिथे जाऊन त्याच्यामध्ये मुक्काम केलं. ही बोट आता चालतीये. ते चालतं फिरतं पाण्यातलं घर याला म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. असा सुंदर निसर्ग सौंदर्याचा केरळमधला आता आपण आनंद घेतोय. आणि फार सुंदर सगळं वातावरण या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळतंय, पाहायला मिळतंय. या सुंदर केरळच्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव तुम्हाला देखील घ्यायचा असेल तर खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. शिवस्वराज्य टुरिझमशी संपर्क करून तुम्ही या संपूर्ण केरळच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. कोचीतून सुरू होणारी केरळची ट्रिप, मुन्नार, थेकडी, आलेप्पी आणि पुन्हा कोची असा सुंदर प्रवास 6 ते 7 दिवसांची ही संपूर्ण टूर एक अविस्मरणीय अनुभव या निमित्ताने तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतो. धन्यवाद.